करून माझा इथे या माणसाने अचानक आला आणि माझ्या साडीचा पदर धरला. अगं म्हातारडी, तुमचा रस्ता बंद करणारा मी आहे. अखिल महाराष्ट्रात तसेच परदेशातही आपल्या कलेचा आणि आपल्या नावाचा असा उठवणारे सुप्रसिद्ध सर शिंदे साहेब. आपण मला काही जास्त बोलता येत नाही, पण तुम्हाला पाहिल्यानंतर एक जे उत्सुकता वाटते ना, ही वेगळीच वाटते. तर तमाशा ही आमची प्रेरणा आहे. तमाशातनं आम्ही पुढे सुरू केलेलं आहे आणि तुम्ही तमाशा टिकून ठेवला याचा आम्हाला खूप आनंद आहे. लेफ्टला जागा आहे, लेफ्टला जागा भरपूर, लेफ्टला जागा भरपूर आहे. तुमचे मित्र आहे का? उपवास आहे तुमच्या मित्राचा? अरे हो, मला जेवायला बोलवलं त्यांनी, स्वतः आधी जेवून घेतलंय. हे बघितलंस का? इथं एक पाठीमागं असं होतं ना, इथं सपार असायचं, इथं कुडाची भिंत असायची, त्याच्या पाठीमागे खाली गुरं बैल असायची आणि ह्या घरात इथं चूल बिल असायचं इथे पण असायची आणि पावसाळी तिकडे असायची आतमध्ये, हे घर ते असायचे. आता खाली गोटा गेला. ते गेले सगळे दिवस, ढेकून गेला, पिसा गेल्या, गावात गेलं आणि गुरांच्या घंट्या गेल्या, मच्छर. रात्री उठायचो आम्ही आणि मग ती पावडर, बोरिक पावडर असायची, ती टाकायचं, ढेकून येऊ नये, पिसा येऊ नये, काय नाही काय नाही. जेवण हो चला जाऊ का? जेवा जेवा जेवा. कसं काय? हा, आम्ही फिरतो जरा, इकडे चला तिकडे चला म्हणतात. तुमच्यासाठी स्पेशल घेतले जेवण. आम्हाला इथं दिसलं नाही. कुठे? हो, चांदीने ताट दिसते आम्हाला. स्टीलचं, तुम्हाला चांदीचं होय. बरं बरं, जेव जेव जेव. चला. स्वेटर वगैरे घालायचं. ओ वहिनी, कुठे आहे? कुठे आहे? ऐकू आता घे जेवून. बस काय आता, ही जो सारखं दरवेळेला आली की मला हीच विचारते, ओळखलं का? हा काय काय जेवलो की? अरे एकदम 2-3दा घेतला मी. हो हो, खरंच खरं आम्ही सगळ्यांनीच घेतलं.
हाच मोबाईल आहे तुमचा चालू रिसीव पेमेंट. नमस्कार नमस्कार कसा बाळू निघाली की नाही पालखी? ए काय आहे विषय? हे बघा गोडी शेव ना पहिले कसं खायचं तसं खायचं. लहानपणी ना जाता जाता 5 पैसे 10 पैसे ठीक एवढ्या, 15 ठीक पैसे एवढ्या. 4 आणि द्यायचे आम्हाला तेव्हा लहानपणी होय बापू. जत्रेचा बापू आणि त्या लाह्या हो, कुरमुऱ्या. ह्या लाह्यात ना अशी शोधून 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 रेवडी भेटली वाटायचं आपलं लक आपण लकी आहोत. ते पूर्ण पुढे 4-5 एवढ्या. 4-5 असायचं त्यात असं प्रसाद घेताना असं बघायचं आपल्याला लागली हाताला की ज्याच्याला प्रसादात ती आली की म्हणायची ती खरी रेवडी. कांड बत्तास कांड कुठे हा आहे बघ कांड बत्तास मधले कांड हे आणि बत्तास हे बत्तास कांड बत्तास गोडीशावर एवढी लाया चिवडा एवढा एवढंच. एवढं झालं. आणि दुधी पेढ हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. हे म्हणजे साखरच आहे ना साखर नसते साखर. आणि हे साखर फटाणे भारी काम आहे सगळं. आम्हाला आठवते मला ना 4 आणि द्यायचे घरात खायला. 5 पैशाचं काय घ्यायचं कलिंगडाची फोड पहिली आणि मग एवढ्या ह्याच्यात मग लाह्याच परवडायचं जास्त. नाहीतर पुढे बरं किती पालखीला निघायला किती वेळ येतो? 15 मिनिटं. लोक जेवढत नव्हतं. चला 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 देवळात जाऊया. इकडे उजेड दे इकडे उजेड दे. हे बघा देवाला मांडायचं गोंडे नवसाचा गोंडे. गोंड्याच्या कुठं बघू ना नाही नाही कॅमेरा इकडे हा इकडे इकडे कॅमेरा आहे. हा जीवन आम्ही राहण्यात जायचो डोहावर पोहायला जायचो. अरे ही एवढीच्या पोरी आता कसं आठवायचं एवढं सगळं जायचं का देवळात आमच्या काळातला सगळ्यात हुशार विद्यार्थी बरं का. म्हणजे काय रे पहिला नंबर न तुझा नेहमी ह्याचं जानू गाड्याचा नातून तो याला तुला पावकी दिडकी पण यायची ना नाही काय म्हणायचं त्याला सगळं येत होतं. पावकी निमकी अडीचकी पावकी निमकी अडीचकी ही कुठली भाषा तो असा हा हुशार विद्यार्थी. बरं चला देवळात जाऊया आता.
ना मग सेल्फी काढायचं आमच्या नुसते बोरी लाईट तरी कोण काढणार अरे तुला एकदम मी काढतो मला हा तुम्ही काढा मस्त इकडे काढा हो, चांगला आला इकडे. पाहिजे. हो, गेला चांगला आला पाहिजे आल्या का असं सगळ्या काढा. पोरी हो ए पोरी हो हा हा मॅचिंग मॅचिंग फिरायला भिजायला लागली तिथे. चला ए चला द्या कुठून आली बरी यायची ना होय होय हे तुम्ही पिढ्यान पिढ्यापासून तुम्ही जाता तुमचं खाणं लहानपणीपासून होय तू कोणाचा मुलगा विनायकचा आणि तू काय बघ ना ते हा मुखवटा कधीच असलो जुना आहे भरपूर चांदीचा आहे किती जुना असेल हा आजोबाच्या काळापासून तुझं याचं कशी पूजा करतात मग हा गोंड बांधतात नाही असं बांधायचं गोंड आता छबिना निघाला का नाही हा मग गोंडे बांधले हे भरेल का ते आता इथं विश्रांती करणार त्या सगळ्या पालख्यांनी त्यावेळेस निघणार हा, ह्याला काय म्हणतात हे हे बघ इथं भवानी देवी प्रसन्न गुंडेवाडी हे कधीच असेल हे निघायचे नाही बापू हा सोंगण्यात का निघायची पाहुण्याची पण तेव्हा फक्त ही दांडी असायची ना, लाकडी ती मोठी लागली आणि त्याला फक्त गोंडे असायचे आता हे आता हे नवीन ना नुसते कोंडे बांधायचे आणि अशी लाकूड असायचं नुसतं लाकूड असेल आणि त्याला गोंडे बांधलेले असायचे तीच पालखी आपण पेटोबाला घेऊन जायचं हा बरोबर चला साजी काका हाय, अरे वा. कशी आहे? तुम्ही कसे आहे? मला ते सगळं तुम्हाला तुला ओळखते रणजित काका दादा बोलला ए, रणच्या. रणजित दादा म्हणलं एका पायावर ओळखणार आलं देवळा देतो या हे आलं ए चल ओ शुभा अरे हायच कुठं आलं वरनं जाऊन कुठून जायचं कुठे इकडं ना येतो इकडं मग आमचं आयुष्य यांचं दर्शन घेण्यात गेलं मग ही पिंड हे सगळ्या ओरिजिनल मूर्त्या आणि रिन्युएशन देवळाचं झालं तर मूर्त्या पण नवीन आल्या आणि हे जे ओरिजिनल आम्ही आयुष्य बघत आलो त्यांना इकडे आणून ठेवले तर आम्हाला हेच मी करता येत नाही असं करता येत नाही नंदीकडे आहे हो हे खरं ओरिजिनल म्हणजे आमचं हा म्हणून म्हणलं कशी आहे हो काय एक 5-10 मिनिटं काय झालं होतं मोबाईलवर नाही मित्राला पाठवतो काय काय पाठवलं चला
होय. हा, कसं आहे? ए, अशोक बस बापू बसा बसा खाली. सरळ बसा. बघितलं का तुम्ही त्यांच्याकडं? कोण आहे सांगा. दोघं एका वर्गात हा? एका वर्गात ना दोघं नाही. मग तू मागा आमच्या होय होय मागा ना हा. लहान होतो तेव्हा हा. त्यांचे वडील म्हणत होता ते आम्हाला शिकवायला बरं का हे म्हणत होतं त्याला आम्हाला शिकवायला आणि आम्हाला त्यांचं लय भारी काय म्हणायचं एकदम मला आठवतंय विहिरीवर आम्ही आंघोळ करायला जायचो आणि ते म्हणायचे का आता साबण खातोस का गोरा व्हायला गोरा साबण खात आणि ते आम्हाला ना खाकी हाफ पॅन्ट आहे ना आणि पाडे पाठ करायला सांगायचं तरी यायचे नाही आणि असं इथं मारायचं वळ उठायचं ते खेकडे मास्तर म्हणायचो त्याला आम्ही तर आम्हाला ते काय म्हणायचं माहिती ते अजून वाक्य मला माहिती आहे की शिव्या कुठल्या बुकात शिकलास कारण शिव्या पाडे पाठ नसायचे आमचे शिव्या पाठ असायच्या तर म्हणलं शिव्याचं बुक आमचं बाहेरच वंदे मातरम कशी म्हणायची येऊन दे भातवरण अरे वंदे मातरम येऊन दे भातवरण अरे काय मजा हा. बोलता येत नाही ना काय बोलतंय हे तरी पण वाईट वाटते ना असं दे आज झाल्या झाल्या गोष्टी त्याला काय करता ए बापू म्हणायचं नाही. लय नाचला असता खणखणी असलेला लय नाचला. किती उशीर वाट बघत बसला आता झोपला जाईल तिकडे लोक घरात पहिली ह्याची गाठ घेऊ. हाय उद्या सकाळी येतो झोप आता जाऊ का झोप 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 चला बाय तू 11 वाजायला आले ना उद्या भेटू. बाय आम्ही शोधतोय तुला तर म्हणजे उद्या सकाळी काय म्हणतेस काय करतेस आता कुठे आला? पोरांना बघितलं का नाही नातवानी उघड. अंगापुरात आला होता काय का हो. मला म्हणतात त्या पोरग ती दिवशी आलं बघायसाठी दत्त राहते होती तुम्ही गेला आता काय बोलायचं तुला भेटलो का नाही म्हणून मला भेटला तुला भेटला पण पोराला सांगितलं म्हणलं मला खरं मोठं बघायचं मग ते मोबाईलवर आपण काय आधार टाकलं काढलेलं आमच्याला फोटो फेमस आहेत मोबाईलवर पोराला ठेवली येते बघ मामान तू बघ मामान तू असं करते ती नातू नातवायचं चांगलं बोटाला एवढं आता आमच्या मागचा आहे हा. हो. सांगा बाराबारी दोघांची असायची काय इनामात हो. इनामात तक्रार गेल्यावर मांडव अवतारायचो दोघं काढणं ठेवली आणि ते मांडवाचे माहिती आहे पाखर राखायचे हो पाखर राखायचे मांडव मांडव घालायचं हाल 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 होय. माळा बघायचा काय करायचो आम्ही माळ्यावर आणि गाजर बिया आमच्या पोरांना पाठवली म्हणे, मग गोपनीत. दाखवते. हा, गोपनीत. दात कशी आहे आजी काढती म्हणते आणि भाव अशीच म्हणते पोरं. हो. पण जिबिया आपल्या- जिबिया हो किती काय येतो जिबियाचा माळा
आणि काढायचं ते तिकडे हात त्या दिव्याला हात करायचा हा हात जळा हे जळायचं काळं पडायचं काळं पडायचं डाग राहायचं त्याचा डाग राहिलो हो, अंगापरला कवा येणार एवढंच सांगायचं मला तू म्हणशील तेव्हा आत्ता चल चल. मला बघू कोण भेटतंय बघू कोण भेटतंय चल अंगापरला बाप तेवढी रेणेगावला आलं की हे इथं काढ की अंगापर तिला तुझ्यावर उठती म्हटलं का त्याला बाई उठती घरी येत होती हा. नवऱ्याचं नाव घेऊन हनुमंतराव कुठाय करीत माझ्या हो पोक्त होतं का नाही बरं हो तू ही सांग की तू तिला माझ्यापाशी माझं लगीन झाल्यावर तुझा अन्नाची गाडी घेऊन आला घरी हा मग वावरं कोळावली काय खरं आहे का नाही बघा हा खोटं आहे का ह्यात काय मग शिरंगाबा यांच्या वडिलांजवळ शिरंगाबा आणि माझ्या वडिलांजवळ मुगटाबा हो आणि तू आरंगुळा इकडून जायचं बरं असायचा ओ असा डेकर द्यायची ती कसं ओ तर अख्या शिवराय डेकरच आवाज यायचा जत्रा आता केली का म्हटलं काय करू अरे पण जत्रा बकरा बिकरा काय आहे का नाही काय केलं बकरच आहे तर काय आता हे करतोय का तमाशा कुठला आहे आज तेव्हा पाटणकरात गेल्या वर्षीचा आणि बरोबर सरबत काय नाही वे मटणा बरोबर काय सरबत वगैरे आहे का नाही फार सरबताची व्यवस्था करून या आईला मी हा इथं राहणार थांबलो कोपऱ्या अरे लाल पाणी गोल्डन पाणी का लागतं का नाही जत्राला नाही ते तुमचं तुम्ही बघायचं काय आणि म्हणते इथं काय आणायला हा ते यार पण ते नंतर येतं ते बघ धरणाजवळ आलोय आपल्या हाय की मी इथं राहणारच आहे रे मग राहण्यात आता मग रस्त्यावर येऊन थांब मी आलोच इकडं वर थांबायला काय फाईल ए घेऊन या गाडी कसली गाडी आणखी काय आणि इथं बघ. घालू का गाडी अंगावर मग आता ते इथंच राहते की गाडी आता आत्ताच नाही जायचं आता गावात फिरून येऊ की जरा कोण अभय नाही आला अजून कोण नाही आपणच हे सगळे आहेत. बस की गाडीत तू ये गाडीत बस की. राजो माघारी येतो अरे आपण समोरासमोर आहे आता फोनवर कशाला बोलतोय त्या राजूला सांगितलं आणि फोन ठेव की भाऊ फोन ठेव की अजून फोनवर बोलतोय. आणि मला एअरपोर्ट म्हणतोय आणि फोन ठेव की करा की ओके बाय चंदू चंदू आहे काय चंदू अरे काय आवाज बोंबा काय लावलं काय होता गुरु सांभाळली मला वाईट वाटतं आम्ही म्हशी राखायला जायचं बरोबर काय करायचं एवढं काय लावलंय खेळायला काय झालं माझ्या आईला ही असली जत्रा झाली हो ओळखलं पण नाव वाटेल गंडू नाही होय बरोबर थांबा आहेच का तुझं हाय येते सकाळी पेपरला बघितलं की पुढारी पेपरला बापू आम्ही 11च्या डोहावर जायचो पोहायला आहे का हा माहिती की हो मला माहिती आहे की आलो चंदी आहे ना हा परटाचा आणि आमची ताई काय म्हणली आम्ही आपल्या मारवाड्याच्या तिथं खाल्लं आपल्या शंकर आपलं यांक्याच्या उसापासून तिथं आलं होतं तर रामसवाड्यात नंतर खाली चाललो तर डबा दिला तर मला म्हणजे त्या चंद्याचा डब्याला हात लावून देऊन ती खालची जाते आणि खालचं जात आपल्याला हात लावून तुझा डबा तो खा गोरामागे जातो तर मला ते लहानपणी 5वी 6वीलाच मान्य नव्हतं तर आम्ही गेलो आणि डबा बिबा खाल्ला बरं का दोघांनी एकत्र नेहमी मित्रच ना त्याचा खाल्ला आणि मी फक्त ताईला म्हणायचो तुला काय माझ्यात फरक दिसतो का नाही तरी पण जाकेत माझ्यात काय फरक दिसतो का म्हणली का
मी म्हणलं मी चंद्याची भाकरी खाल्ली. वाचलेलं तुमचं ते आहे, लय झालं. इथं लावली असती का खाली लावली? वाचला तुमचा त्यानं मेसेज खाली नाही का इथं जागामध्ये आहे ना. अच्छा, हे माझं तुझं हे दोन्ही तुझं आहे. इथं काय असतं? काय माहिती आता बांधायचं आपलं थोडक्यात पण आत काय आहे? काय आता भात ठेवतो कसलं? भात तर आता काय माझं पण असेल ना तिथं. मग ते आता सांगितलं तुमचा वाटा आहे हा, मी काम केलंय. आहे का काय करतो मटणाचं सुचतंय वाटतं. गरम पाणी काय काम काय नाही झाड घालू आहे. गरम पाणी कोणा गोष्टी करते झाले आंघोळ का करायचे नाही. भाताचं मोठं ठेवलंय ते बघायला आलो तू. भात मी सगळं खाली घ्या ते. किती पोती भात झालाय? कुठला इंद्रायणी बोला. गोट्यातच गेले. अरे हा चाफ्याचं झाड आहे रे, किती जुनं आहे रे. कधी म्हणजे ह्याच्यात चौथी पिढी वगैरे असेल ना. आणि किती मोठं आहे चौथीच्या ते? काही किती माहिती पिढ्या मोजल्याच नाहीत मला वाटतं. एवढं मोठं किती मोठं झालं? एवढं मोठं खोड नाही पाहिलं मी. हा एवढं मोठं मी पण नाही पाहिलं खोड, एवढं मोठं खोड. तुला माहिती आहे मी असं ऐकलंय की आपल्याच्या खोडात कर्विंग खूप चांगलं येतं. मी दाखवेन म्हणजे आमच्या लहानपणी वडिलांच्या लहानपणीपासून ते ऐकतोच तसंच आहे ते आम्हाला काय. हा तिकडे या मग. अरे हे चाफ्याचं झाड आहे ना तुला सांगतो. म्हणजे मी माझ्या लहानपणी तसंच वडिलांच्या लहानपणी तसंच, परंतु मी अजून बघतोय तेव्हा हाय तसंच आहे. पण काय का आणि हे मुख्य म्हणजे मी असं ऐकलं की चाफ्याच्या खोडाच्या लाकडात कार्विंग खूप चांगलं होतं. मूर्त्या बनवायला. अरे हे तू किती शिकला रे? M.Com झालो आणि काय केलंस? नोकरीच नाही. M.Com झालाय, एवढा शिक्षणाचा बघत होतो वगैरे. याचा मोठा भाऊ मी बरोबर होतो आहे का नाही. आणि हा शिकला शेवटी नोकरी नाही म्हटल्यानंतर एकदा गुरु दाखवत होता. आपण ह्यात बसलो असतो तर जमलं असतं आपल्याला, पण आता काय कोणब्यात बसलो असतो तर नोकरी मिळाली असती. नोकरी मिळाली असते. आपण आता कोणब्यात नाही, आपण ओपन मध्येच आहे ना. आणि आपल्या देशात अजून काय शिक्षणाला काय आहे का नाही महत्व? नाही आपल्यासारख्या ओपनला काय शिक्षणाला महत्वच नाही, किती शिकवले त्याने. नाही ना, पर्यायच नाही त्याला. न शिकलेलं बरं झालं असतं. हा मग ती काहीतरी म्हशी राखलं, म्हशीचं 4 वाढवले तरी असतं. आलोय चल. नाही आता सारखं तेवढंच काम करतो. एक वर्षाचं गाठ पडली. ही आपल्या ह्याची बहीण नानाची आहे ना, वालूबाई आलूबाई. पण बरोबर ओळखलं का नाही? नानबा दिसली का त्या? मी बी म्हणले की ओळखते की राजूबाई. मी काल दोघी जणी आलो होय. म्हणले येतोय का नाही काय माहिती गेली की रात्री. माझी सख्खी बहीण राजूबाई म्हणते ती. हो, मग माझी तिला तुम्ही भेटलं सांगा नाही अजून तिला भेटलोच नाही. हाल राहिली का? हाय की हो हाय की म्हणत होती रात्री जायची मला. नाही ती जात आनंदराव येणार आहे त्याच्यावर जाणार आहे. हा, पण मी मग ते गावात मी आले अजून ती घरी गेलो अरे नाही. वाटतच मला केळ खा गळ्यात पडली तुझ्या घेत. हा लहानपणीची मैत्री आपली. जाऊ का सगळी भेटत चल. म्हणूनच आली मी इकडून. म्हणलं ओळखतोय का बघावं. घे फोटो घे. एक वर्षाचं गाठ पडली. एक वर्षात इकडे झाडाच्या लहानपण काय तुमच्या जाळीत काढलं, आमच्या आईनं नाही काढलं. सगळ्यात काढली. माझं झाडाच्या तिकडे फोटो झाडाला धरूनच काढायचा फोटो. आहे आमच्या गावचं जगप्रसिद्ध चाफ्याचं झाड. हे आम्ही पिढ्यान पिढ्यापासून बघतोय. हे चाफ्याचं झाड. या चाफ्याच्या झाडाची फुलं आम्ही भैरवाच्या देवळाच्या तिथं पण एक चाफ्याचं झाड होतं. त्याला पण किती फुलं यायची आणि त्याच्या माळा करायचो आणि ते भैरवाला घेऊन जायचो, पूजेला आणायचो वगैरे. ते मी किती पिढ्या बघतो गुरु राखायला जायचो आहे ना. झाडाला बघून फोटो भेटलं. बरं चला जाऊ दे की. तुला आठवतंय का तुंबारे नाटकामध्ये मी लिहिलंय ना, अरे घर कोण हलवतोय, घराला हलव का, घराला धक्के कोण देते. तर आमचे
काय दोंड्यांना होतं ते वरती बसले होते पहाटे उठले होते 69चा भूकंप झाला का नाही ते उठले होते पहाटे आणि तंबाखू म्हणत होते आणि भूकंप रसवायला अरे चोरानं तुझ्या आयला घर कोण हलवते धक्के देऊ नका आणि आम्ही डबे पडले देवळात घंट्या वाजल्या वगैरे सगळे करून आम्ही ह्या चौकात इथे जमलो आणि राम 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 अख्खं गाव राम 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 करत बसलो होतो. तर ते तुंबारामध्ये लिहिलं गेलं हे घर कोणाला होते ते दोंड्यांचं वाक्य म्हणजे मी आता तुंबाराचा हे लावला म्हणजे चाफ्याचं झाड आठवलं ते आम्हाला आठवलं 69चा भूकंप आठवला. आले का ते नमस्कार नमस्कार. उस्मान भाई म्हणजे आमचे मूळचे बकरं कापणारे आणि त्यांनी कोल्याचं हे फाडलं होतं काय कोला फाडला होता त्या अंगावर आलं खरी गोष्ट. आता वयस्कर झाले आपण जेव्हा भेटायला उस्मान भाईला जरा 2 मिनिटं घरी आहेत ना आता 2 मिनिटं भेटायला जाऊ त्यांना आलो फोटो काय म्हणतो बघ बघू लय मिठ्या मारतोय रे लय मिठ्या मारतोय लय उस्मान भाई तमाशा बघायला रे फोटो सर जाऊ कोणतं काय हां जा दुकानाला घे ट्रेनिंग दे बसायला कुठे जागा 12 वर्ष झाली आपण बाजार करतो या रस्त्याने कधी जाताना आपल्याला कुणी अडवलं कधी कुणी अडवलं. शिंदे साहेब तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद आज आपण आला. धन्यवाद. मावशी आज या रस्त्याने जात असताना माझा इथे या माणसाने अचानक आला आणि माझ्या साडीचा पदर धरला. तुझी ओळख पाळत नाही आमचा कोण नात्यातला म्हणजे तू मला ओळखलेलं नाही काय ओळखायला बोर्ड वगैरे लावला बरोबर आहे. कुणाकडे काहीतरी प्रमाणपत्र असल्याशिवाय त्या माणसाला किंवा देवाला ओळखलं जात नाही. बरोबर आहे बरोबर आहे ना. बंद आहे आज बाजारचा बंद आहे. रोग सुटलाय का रोग सुटलाय का? अगं म्हातारडी तुमचा रस्ता बंद करणारा मी आहे. जमीन कुठं आहे पाण्यावर पाणी कुठं आहे चिखलामध्ये चिखल कुठं आहे आमचा 7 पारा काढायला लागला आमचा. बाबा तू अचानक आलास माझ्या साडीचा पदर धरलास आणि ओढलास. तुझी नाही ओळख तुझी नाही पाळत नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही इथपर्यंत ठीक आहे पण याच्या पुढे
मी बनवली करून पंचतत्वाचा लाला. गोपाल कृष्ण महाराज की. अखिल महाराष्ट्रात तसेच परदेशातही आपल्या कलेचा आणि आपल्या नावाचा ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध सर शिंदे साहेब. आपण मला काही जास्त बोलता येत नाही, पण तुम्हाला पाहिलं ना की असं वाटतं आपणही म्हणजे तुम्ही आम्ही सगळी एक आहे, पण तुम्हाला पाहिल्यानंतर एक जे उत्सुकता वाटते ना ती वेगळीच वाटते. आणि तुमच्याबरोबर आज या ठिकाणी म्हणजे बरेच वर्ष झाले आपण गाठीभेटी घेतो. गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही जे आम्हाला 2 शब्द आम्हाला कलावंतांना सांगितलं त्याप्रमाणे आजही 2 शब्द आम्हाला सर्वांना तुम्ही सांगावेत अशी इच्छा आहे. धन्यवाद. मला इतका आनंद झाला तुम्हाला हे तमाशाचं स्वरूप ऐकून. लहानपणी तुमच्या तमाशाचा आम्ही प्रेरणा घेतली. तुम्ही मेळ्याला तिकडे आम्ही तमाशा बघायला चालत जायचो. रात्री मला उत्तम शंकर मी आम्ही झोपायला देवळात यायचो आणि मी देवाच्या घरात सांगायचं नाही आणि चालत जायचं. आणि मी तिकडून विठाबाई नारायणकरांचा काळूबाळचा तमाशे चालत जाऊन बघितले. तर तमाशे ही आमची प्रेरणा आहे. तमाशातनं आम्ही पुढे सुरू केलेलं आहे आणि तुम्ही तमाशा टिकून ठेवला याचा आम्हाला खूप आनंद आहे. तर मला तुमचं खूप कौतुक, खूप आनंद, खूप शुभेच्छा. आणि तुम्ही त्याला अशीच जीवन द्यावा. तुम्हाला कल्पना तुम्ही किती चांगलं काम करता. ह्या लोकांना माहिती नाही की पुढे जाणं म्हणजे ही मूळ आहे ना, कलेचं मूळ आहे. आम्हाला खूप शुभेच्छा. आमच्या गावात तुम्ही नेहमी दरवर्षी येत जा. धन्यवाद. 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 काय रे, काय होतं तुला काय गडबड आहे? पुढे